त्याचे नाव आहे वीर शिवा आकाशी. आषाढ महिन्याच्या पावसाच्या सरींचा गडावर रुद्रतांडव सुरू होता. दूर आकाशात विजेच्या कडकडाटाने काही मान म्हणले होते आणि गडाच्या काठावर उभा होता एक सिंह, एक राजसिंह, छत्रपती शिवाजी महाराज. क्षितिजाच्या पोतांनी पन्हाळगडाला तोफेर लढा दिला होता. गडावरील अन्न पाणी केवढं चाललं होतं. त्याच वेळी स्वराज्याचे भाग मिळायला सोडवण्यासाठी एक योजना हातात होती. महाराजांना सुरक्षित बाहेर काढण्याची. त्यासाठीच एक मावळा सुडाला. रातोरात घडलेला, निष्ठेच्या उष्णतेत तपलेला, राजांसाठी गुप्तहेराचे काम करणारा, राजासारखा दिसणारा शिवा आकाशी. पन्हाळगडाचा मूक सिंह, त्याच्या चेहऱ्यावर शांतता पण मनात प्रचंड वादळ. कारण तो जाण होता तो चालला आहे मृत्यूच्या दिशेने, पण आपल्या राज्यासाठी, स्वराज्यासाठी. क्षणात काही विलंब न लावता ते महाराजांना म्हणाले, राजा तुम्ही सिद्धी जेवला त्यासाठी सांगावं पाठवा. मी तुमच्यासारखा दिसतोय. मी तुमची कापडे घालून सिद्धीच्या भेटीला जातो. आपण गडाबाहेर पडा. तसे महाराज चमकले आणि म्हणाले, कष्टकऱ्यांच्या स्वराज्यासाठी माझ्या मुलांनी माझ्या डोळ्यात एकच आपली पुन्हा तोडी घेतली. तसा शिवा तुही मरणाला काढायला तयार झालास. पण शिवा तुला काही दगाफटका झाला तर मला काहीच दगाफटका होणार नाही. पण जर झाला तर माझ्यासाठी अनेक शिवा कसे तयार होतील. पण स्वराज्याला तुमची गरज आहे हे ऐकून राजे घिरले. राजाने उंगारा काढला, शिवा काशीला दिला. शिरेटो कोड्याची माळ पडून शिवा काशी त्यांना घालायला दिली. हुबेहूब शिवा काही राजांसारखे दिसू लागले. गडावरचे मावळे वानकारी सुद्धा शिवा काशी त्यांना ओळखू शकले नाही. राजाने गंगाधर घंटाला सांगितलं, क्षितिजोला निरोप पाठवा. आम्ही शरणागती मागतोय. गडाखाली वाटाघाटीसाठी येतोय. एक दिवसाची मुदत मागितली तर राजांची योजना सुरू झाली. शिवा काही राजांचा वेश बदल करून सीतेच्या भेटीसाठी जात होते. राजांच्या डोळ्यात पाणी झालं. शिवा तुझे छडस माझ्या मस्तकावर हात ठेवणाऱ्या धैर्याला इलाज दिलाच आहे. या मार्गांना तुला परत फेर नाही हे मला माहित असणे मी तुला पाठवत आहे. हीच माझी मोठी वेदना आहे. राज असं नका बोलू. एक ना एक दिसण्या मरणार खाय. पण जर का माझा मरण तुमचं रक्षण करीत असाल तर शिवा आकाशी 1000दा मरायला तयार आहे. शिवा तुझे बलिदान इतिहास करून ठेवत. असं म्हणत राजाने शिवा आकाशीला आलिंगन दिले. 2 पालख्या तयार होत्या. एका पालखीत शिवाजी महाराज तर दुसऱ्या पालखीत शिवा आकाशी. शिवा आकाशीने आपल्या पालखीत बसणार इतक्यात राजेंद्र थांबवलं. थांब शिवा, आमच्या सोबत चल. आता जे गाव आहे ते सगळ्यांनी सोबतच. शिवा आकाशीलांनी आपल्याला शेठ शानभरी इंटरव्ह्यू दिला नाही आणि ते म्हणाले, नाही राज आता माघार नाही. राज लहान कोणती मोठा घात घेतूया. पण राज माझा भागीरथी बघता, माझ्या आई बाबाची पुण्याची बघता. राज तुमची कापडे जर माझ्या अंगाला लागली तेव्हा ते शो मेला. आता उलायचं फक्त तुमचं आत माहिती. राज तुमच्या ध्यानात येत नाही पण मला सरकारचं दार दिसतंय. काय पाहिजे माणसाला. लोक आयुष्यभर कसा जगला हे सांगतात. पण माझ्या बाबतीत लोक सांगतात की शिवा असा बिलंदर की शिवाजी राजाचं मरण मेला. म्हणून शांती 1000 वर्ष जगणार राज्य चला एकदम असं बोलून शिवा काही पाठी बसले. त्यांच्या बोलण्यात सामर्थ्य, आत्मविश्वास आणि निश्चय होता. 12 जुलैची आषाढ पौर्णिमेची रात्र. 250 गोदा पहारा देत होत्या. अचानक स्थिती बसून आज मार्गाने निघालेली आणि सेंटपुढे घेतलेली पाठी पकडली. शिवा आकाशी पकडले गेले. जोहरच्या छावणीत आनंद सुरू झाला. पण 2 संशय डोळे शिवा आकाशी त्याला रोखले होते. तो आता फालकान त्याच्या लक्षात आलं हे शिवाजी महाराज नसून दुसराच कोणतरी आहे. अफजल खान वादाच्या वेळेला महाराजांच्या कपाळाला जखम झाली हे फालकाला माहित होतं. पुढे होऊन त्याने शिवा आकाशी त्यांच्या डोक्यावरचा जिरेटोप मागे सारला आणि कोणतेच कोण नाही याची त्याला खात्री झाली. शिवांना डोक्यावरचा जिरेटोप काढून समोर ठेवला आणि म्हणाला, राज शेवटचा मुद्रा करतो. संतप्त झालेल्या सिद्धीची तलवार पुढे सरसावली आणि सिद्धी म्हणाला, मारने से पहले आखरी बार मुद्राओ. सांग आता तू ही आहेस शिवाजी. आणि त्या छातीने शिवा